अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये युरिया खतासाठी आज पुन्हा शेतकऱ्यांची पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली। ही शेतकऱ्यांची गर्दी युरिया खताच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर होताना दिसते। दुकान उघडण्याची वेळ होण्यापूर्वीच पहाटे 4 वाजल्यापासून अनेक शेतकरी दुकानासमोर रांगेत उभे असल्याचे दिसून आले। खरीप हंगामाच्या तयारीसाठी युरिया खताची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना युरियासाठी सकाळपासूनच प्रतीक्षा करावी लागत आहे। युरियासाठी लागलेल्या रांगेमध्ये महिला शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे। सकाळपासूनच महिला रांगेत ताटकळत बसून आहेत। 400 वर शेतकऱ्यांची युरियासाठी रांग अकोट शहरातल्या कृषी सेवा केंद्रावर दिसून येत आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं, मात्र आता शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं ठाकलंय। खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळते। काही भागात तात्पुरती गर्दी झाल्यामुळे खत संपल्याच्या अफवा पसरतात, मात्र जिल्हा आणि तालुका पातळीवर खतांचा पुरवठा कसा होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांनी केली आहे। माझे नाव आहे पूजा पवन आता आम्हाला कधी युरिया म्हणतात ते 40 लोकांना देतो। इथं तर 200 लोक आहेत। मग असं काही बंधन आहे का साहेब? हां, काहीतरी म्हणजे या गोष्टीचा विचार करून लोकांनी दुकानदारांनी सहकार्य करावं किंवा आम्ही इतक्या लोकांना देतो, एवढे लोक थांबू नका इथं। 6 वाजतापासून काही 40 लोकांना भेटून राहिलं। कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला काही भेटत नाही, त्याचं काय करावं? त्या शेतकऱ्याला नाव बदलून टाकायचं आम्ही आता। शेतकऱ्याला खत भेटलं पाहिजे, एक तर नोंदणी करा गावोगावी जाऊन, त्यांना नियमाप्रमाणे द्या अशी आमची विनंती आहे। कोणी वंचित राहू नये। उन्हात उभे आहो आम्ही, उन्हात तानात उभे आहो, पाण्याची सोय नाही, चहा पाण्याची सोय नाही। मला महेश बाबाराव लिक्कर आहे, मी लोहारीचा आहो। आम्ही 3 वाजतापासून इथं लाईनीमध्ये लागलेला आहो। आमच्या आधीपासून पण ह्या महिला वर्ग आहेत जे 2-2:30 वाजतापासूनच इथं लागलेले आहेत। तर दुकानाचा जो टायमिंग आहे 9 वाजताचा, तर तो 6 वाजताचा करण्यात यावा आणि 40 जणांची जी अट आहे शासनाची किंवा 40 जणांना वाटप होणार युरिया आणि DAPचं, तर त्यांना तो जो साठा आहे तो वाढवून देण्यात यावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला जे युरिया आणि DAP आहे ते शासनाने उपलब्ध करून द्यावे। आपला जो देश आहे तो कृषी प्रधान देश आहे आणि सर्व शेतकऱ्यांना जे आपलं युरिया DAP इतर कीटकनाशके आणि बियाणं जे असेल ते शासनाने त्वरित हे करून द्यावे, उपलब्ध करून द्यावे। अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्याकरिता युरिया व DAP खताचा साठा उपलब्ध होत आहे। आज आपण अकोला जिल्ह्याकरिता जो संरक्षित साठा केला होता बफर स्टॉक, त्यामधील 50% खताचे आज वितरण करत आहोत। त्याचप्रमाणे NFL या कंपनीची युरिया खताची रेक अकोला रेक पॉईंटला आज 11 वाजता पोहोचत आहे। त्यामधून शेतकऱ्यांना जवळपास 1900 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होत आहे। त्याचप्रमाणे RCF कंपनीची 2600 मेट्रिक टनाची खताची रेक अकोल्याच्या दिशेने निघालेली आहे। हेही खत येत्या 2 दिवसात उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे नर्मदा बायोकेम या कंपनीचीही 1300 मेट्रिक टनाची रेक अकोल्याच्या दिशेने निघालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या येत्या 3 दिवसात जवळपास 7000 मेट्रिक टन खत उपलब्ध होणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी घाई करू नये। त्याचप्रमाणे खत खरेदी करण्यासाठी गर्दी टाळावी असे मी सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने आवाहन करत आहे।